त्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना पाठिंबा दिलेला आहे। जिथं जे माणूस निवडून येऊ शकते, जे विकास काम करू शकते, जे जातीवाद मध्ये भेद करत नाही, अशा लोकांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि मुस्लिम समाजाचा उद्देश हे जातीवाद कधीच नव्हता। फक्त बीजेपी, शिंदे गट, अजितदादा गट यांनी जे आहे हे जातीय तेढ निर्माण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 2.5 वर्षात केलेलं आहे आणि हे सगळ्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे हे निवडणूक सरळ जनता वर्सेस महायुती सरकार आहे। लाडक्या बहीण योजनेला लाडक्या बहिणीला मिळाला तर त्या योजनेच्या माध्यमातून दीदी पुन्हा आमदार होईल? 100% होईल। अच्छा, बरं महिलांसाठी दीदीने काय केले? महिलांसाठी लाडक्या बहिणीचे दर महिन्याला पैसे आता पुन्हा दीदीला निवडून आल्या परत पैसे वाढ होणार याच्यामध्ये। महिला बचत गटासाठी मेळावा घेतला, महिला बचत गटासाठी मेळावा घेतला, पुन्हा स्मार्ट दीदी एक योजना आणली। स्मार्ट दीदी कसं बनायचं कसं नाही बनायचं पूर्णपणे त्यांनी लक्ष दीदी शिकवलं। अच्छा, तुमच्या बोरीमध्ये सध्या कोणाची हवा आहे? तिरंगी लढत आहे आमच्या बोरीमध्ये। सगळ्यांना 3 दिशामध्ये म्हणजे ते 100 म्हणजे 33% वोटिंग होईल समजा। 33%। तरी देखील कोणाला जास्त मतदान भेटणार बोरीमधून? जातीय समीकरणाचा या इलेक्शन मध्ये सगळ्यात जास्त इन्व्हॉल्व झालेले असल्यामुळं असं सांगता येणार नाही। काट्यावरची टक्कर होईल समजा बोरीमध्ये। मला कोण आमदार होईल? यंदा 100% विजय माणिकराव भांबळे साहेब आमदार होतील। झालं मतदान लोकसभेला, परंतु माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की यावेळेस लोक विकासावर निवडणूक जातीवर नाही, यावेळेस जातीचा फॅक्टर तेवढा नाही राहिला असं मला वाटतं का दादा? जय हिंद, जय महाराष्ट्र। सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज आपण जिंतूर सेलू मतदारसंघाच्या बोरी या गावात आलेले आहोत। आज आपण विधानसभेचा आढावा घेणार आहोत। येथील ग्रामस्थांच्या काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी थेट आपण जनतेशी संवाद साधणार आहोत। काय नाव तुमचं? सय्यद रशीद। काय आता विधानसभा निवडणूक लागलेली आहे, सध्या रणधुमाळी सुरू आहे, येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। सध्या तुमच्या बोरी गावात कोणाची हवा आहे? हवा तर सगळ्याचीच आहे, काही सांगता येत नाही तसं। जे येईल त्याचीच हवा। अच्छा, बोरी गावामध्ये काही विकास कामे झाले का मागच्या 5 वर्षामध्ये? चालूच आहे। अच्छा, आता तिरंगी लढत आहे। तिरंगी लढत मध्ये महाविकास आघाडीकडून विजय भांबळे, महायुतीकडून मेघना बोर्डीकर आणि बहुजन वंचित आघाडीकडून सुरेश नागरे, या तिरंगी लढत मध्ये कोण बाजी मारणार? आता हे तर सगळ्या नशिबावर आहे का, सगळ्याच्या तालुक्यावर आहे, सगळ्याच्या मनातून आहे। तरी देखील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे? तसं काही सांगता येत नाही, लोकांच्या मनातलं काय सांग। लाडकी बहीण योजनेबद्दल काय तुमचे मत? लाडकी बहीण मत म्हणजे 12 लोकांना भेटले, 4 नाही भेटले, ते चलत राहते, पुढे भेटतात। नाव काय तुमचं? अच्छा, सध्या आपल्या जिंतूर सेलू विधानसभा मध्ये कोणाची हवा आहे? सध्या ना मेघनाताईची हवा आहे। मेघनाताईची का हवा आहे म्हणजे त्यांनी असं 5 वर्षाच्या कार्यकाळात काय केलं का? मेघनाताईनं असे फार कामं चांगली केली। येलदरीचा पूल पण केला, किती वर्षापासून कोणी एवढा धाडसी निर्णय घेतला नाही। अच्छा, आणि मोदी साहेबांनी पण खूप छान कामं केले। लाडक्या बहिणीची योजना सगळीकडे चालू आहे आणि पुन्हा शिक्षणासाठी खूप चांगले। पुन्हा दीदीचं कसं सगळ्यासोबत मिळून राहते, सगळ्याची कामं करते, सगळ्या लाडी अडचणीला। या कामाच्या जोरावर पुन्हा दीदी निवडून येतील का? 100%। अच्छा, बरं, आता जे लाडकी बहीण योजनेचा आणि जे PM किसान योजना, CM किसान योजना, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणीला मिळाला तर त्या योजनेच्या माध्यमातून दीदी पुन्हा आमदार होईल? 100% होईल। अच्छा, बरं, महिलांसाठी दीदीने काय केले? महिलांसाठी लाडक्या बहिणीचे दर महिन्याला पैसे आता पुन्हा दीदीला निवडून आल्या परत पैसे वाढ होणार याच्यामध्ये। महिला बचत गटासाठी मेळावा घेतला, महिला बचत गटासाठी मेळावा घेतला, पुन्हा स्मार्ट दीदी एक योजना आणली। स्मार्ट दीदी कसं बनायचं कसं नाही बनायचं पूर्णपणे त्यांनी लक्ष दीदी शिकवलं। महिलांच्या सुरक्षेबाबत काही उपाययोजना राबवली का? त्यांनी बऱ्याच काही योजना केल्या।
आणि त्यांनी स्वतंत्र राहण्यासाठी त्यांनी आपले जसे की आपण स्वतंत्र जगावर राहण्याची त्यांनी पूर्णपणे हिंमत दिली आणि ज्या ज्या ठिकाणी महिलेला गरज आहे का त्या ठिकाणी त्या पावला येतात. हो. पुन्हा मोदी सरकारने बी किती ते राम मंदिरचे काम केले किती वर्षापासून, तर कोणी धाडशी निर्णय असे घेतले नाहीत. मोदी सरकार पण खूप छान. अच्छा. दीदीच्या प्रचारार्थ अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली. आज पंकजाताई यांची सभा झाली. या सभेमुळे वातावरण बदल होईल का? दीदीच्या बाजूने जाईल का वातावरण? दीदी आजच निवडून आल्या. अच्छा. हा, आजच निवडून आल्या. दीदी आजच निवडून आल्या. भरघोस यशाने. अच्छा, तरी पण किती? 35-40 हजार लेखनं येतील दीदी. 35-40 हजार. जास्त जास्त जास्त. अमित शहाचा सुद्धा आणि पंकजाताईचा सुद्धा त्यांचे खूप गोपीनाथ मुंडे संबंध आहेत खूप वर्षापासूनचे आणि त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा खूप फायदा होणार आहे. आणि ते जातीवाद करत नाहीत मेघना दीदी, सगळ्या 18 वगैरे जातींना घेऊन चालतात. त्याच्यामुळे ते सगळ्या समाजाचे लोक दीदीला मतदान करणार आणि दीदी 100% 40-50 हजारांनी निवडून येणार. काय नाव आपलं? गोविंद प्रल्हाद सरजे. काय तुम्हाला काय वाटतं? आता विधानसभाची रणधुमाळी सुरू आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या कोणाची हवा आहे तुमच्या बोरी गावात? सुरेश नागरे. सुरेश नागरे यांची हवा काय आहे? म्हणजे त्यांनी असं काय केले? एक सर्वसामान्यचा नेता आहे सुरेश नागरे. हा, मग बोला. त्याच्यामुळे बोरीकरांनी ठरवलेलं आहे की सुरेश भाई नागरे यांनाच निवडून देणार. अच्छा. आता सध्या तिरंगी लढत आहे. तिरंगी लढत मध्ये मेघना बोर्डीकर हे महायुतीकडून उभे आहेत. महाविकास आघाडीकडून विजय भांबळे आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश नागरे. या तिरंगी लढत मध्ये आपल्या जिंतूर सिलू मतदारसंघामध्ये जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालेल का? नाही. हा, नाही चालेल. बरं, आता सुरेश भैया नागरे हे निवडून आल्यावर ते बेरोजगारींचा व रस्त्याचा, पाण्याचा व विविध ग्रामस्थांची जी अडचणी ते दूर करतील का? करतील. हा, करणार. सुरेश नागरे यांची लढत कोणाशी राहील? विजय भांबळे. विजय भांबळे. तरी देखील तुमच्या मताने, तुमच्या विचाराने किती मतांनी ते निवडून येतील? एक 4 ते 5 हजार येतात. अच्छा. नाव काय तुमचं? अफसर शेख गफार बागवान. काय आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोणाची हवा आहे बोरीमध्ये? सध्या बोरीमध्ये चालू आहे राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. कोण आहे उमेदवार राष्ट्रवादीचे? विजय माणिकराव भांबळे साहेब. हा, निवडून येतील का ते? 100% येणारच. अच्छा. सध्या तुमच्या माळव्याला भाव आहे का नाही? सध्या खूप भाव कमी आहे सध्या. अच्छा. बरं, हे महायुतीचं सरकार जे हे शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे का? नाही सध्या. हा. विजय भांबळे यांची लढत कोणाशी राहणार? विजय माणिकराव भांबळे यांच्या मेघनाथ दिदी साकोरे यांच्या सोबत. अच्छा. बोरीमध्ये मेघना बोर्डीकर यांनी काही विकास कामे केली का? 1% सुद्धा केलेले नाही. 5 वर्षाच्या कार्यकाळात काहीच केलं नाही का? काहीच नाही. बोरीमध्ये काहीच नाही. काही झालेलं नाही सुविधा. अच्छा. सध्या आता लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ मिळाला. तुमच्या घरी बी महिला असतील त्यांना पण लाभ मिळाला. त्या लाडकी बहीण योजनेच्या जोरावर मेघना बोर्डीकर हे आमदार होणार नाही का? नाही होणार. काय नाव काय तुमचं? शेख मुतीन. काय आता सध्या विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार. तुमच्या बोरी गावामध्ये कोणाची हवा आहे? बस मेघना बोर्डीकर नंबर 1 वर. अच्छा. मेघना बोर्डीकर यांचीच का हवा आहे? म्हणजे त्यांनी 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काही आपल्या बोरी गावात काही विकास कामे केली का? लय विकास कामे झालेली आहे बोरीचं एखादा आमदार निधीतून केलेल्या कामाचं नाव सांगा ना. ग्रामपंचायत नाही ना आमची. हा. आम्ही जे मोठाले काम आहे सभा मंडपचे, हे कौसडी फाटा ते कौसडी रोड पर्यंत हे सिमेंट रोड केलेले आम्ही. हे कौसडी फाटा ते कौसडी पण रोड केलेलं डांबर रोड. अजून काय पाहिजे? अच्छा. पुन्हा डिवायडर आले, खंबे आले त्याच्यामध्ये. अजून काय पाहिजे? अच्छा. हो. बरं, महायुतीचं जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगलं आहे का? नंबर 1. म्हणजे कशामुळे सांगा ना. 2000 रुपये PM किसान योजना यायली. त्याच्या बाद विमा यायला. किती पैसे आले शेतकऱ्यांना? जितकं माल होत नाही तेवढं माल बँक गव्हर्नमेंट द्यायली ना. शेतकरी तर म्हणतात सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली नाही. शेतकरी कोणते बी सरकार आलं तर शेतकरीचं म्हणणं हेच राहते की भाव नाही.
बरं, आता तुम्ही म्हणता मेघना बोर्डीकर यांनी विकास कामे केली, त्या विकास कामाच्या जोरावर ते पुन्हा आमदार होतील का? 100% होणारच आहे. तेच नंबर 1 ला सध्या कोण आहे त्यांच्या रेसमध्ये? कोणीच नाही ना. बरं, आजच्या पंकजाताईच्या सभेला गेलते का तुम्ही? हो गेलतो. काय सभेमध्ये काय पब्लिक होती का? खूप पब्लिक होती. वातावरण बदलेल नंबर 1. हो. बरं, मेघना बोर्डीकर यांची लढत कोणाशी राहणार? यांची लढत राहणार भांबळेशी. धन्यवाद. नाव काय तुमचं? शेरूबाई. काय तुम्हाला काय वाटते, आता विधानसभेच्या निवडणूक लागल्या, रणधुमाळी सुरू आहे, येणाऱ्या 20 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार, आमदार म्हणून कोण निवडून येईल? सुरेश नागरे. लोकांच्या मनात सुरेश नागरे बसलेला आहे. याला लाजा वाटत नाही. बोरी एवढं मोठं गाव, कुठला काम नाही, काय नाही, बोगस बिल उचलतात. कौसडीहून ते वालूर पर्यंत जे रोड गेलेला आहे, बोगस काम करतात समजेचे कार्यकर्ते. तर गावामध्ये तुमच्या बोरीमध्ये काही विकास कामे झालीच नाही? आमच्या बोरीमध्ये एकही काम नाही यांचं. भांडणं लावल्याशिवाय दुसरं कामच नाही काही. काही दिवसापूर्वी तुम्ही देखील भाजप या पक्षासोबत होतात, असं कारण काय होतं पक्ष सोडण्याचं? कारण हे होतं की तिथे मठ झाला मोठा, मठ झाला लहान, आणि जास्ती रिकामी लोक झाले तिथे, त्याच्यामुळे मी सोडलं. ते कोणाचा फोन उचलत नाही, काय नाही, त्यांना लई पैशाची गुरमी झालेली, त्याच्यामुळे सोडलं. अच्छा. बरे, महायुतीचं सरकार हे चांगलं आहे का शेतकऱ्यांच्या हितासाठी? कशाचं शेतकऱ्याचं चांगलं आहे? इकडे भाव कमी करायचे आणि तिकडे 2000 रुपये टाकायचे. हेच कळलं नाही काय टाकावं काय ठेवावं. बरं, लाडकी बहीण योजनेचा भाजप सरकार महायुती सरकारला काय फायदा होईल का? अहो, लाडकी बहीण मला हे सांगा, लोकांचे पैसे, पोलीसवाल्याची पगार होईना, कोणाची पगार होईना, ते पैसे घ्यायचे आणि लाडके बहिणीला द्यायचे. हे काय कुठं हे लावलं का? यांनी घरून दिले का? कोणी कापूस विकून दिले का? काय विकून दिलं? गव्हर्नमेंटचे पैसे द्यायलेत नाही लोक, काही यांच्या घरचे काय काय. बरं, सुरेश नागरे यांची लढत कोणाशी राहील? सुरेश नागरे हे लढत यांची तुतारी संघ राहील. यांचं काय 3ऱ्या नंबरला आहे, म्हणजे कमळ हा 3ऱ्या नंबरवर आहे. 3ऱ्या नंबरवर. तुमचं नाव काय? अर्जुन वजीर. अच्छा. काय विधानसभा निवडणुकीत बाबत काय मी कौसडी सर्कलचा प्रमुख या नात्याने सांगतो की कौसडी सर्कल मध्ये आज बी 10 ते 15 गावामध्ये गाडी पण जात नाही चारचाकी. अच्छा. जेव्हा पाऊस पडला तेव्हा सुरेश भाई नागरे 10 दिवस गावात गाड्या जात नव्हत्या, तेव्हा सुरेश भाईने 3-4 गावचे स्वतः घरून पैसे घालून 3-4 गावला मटेरियल टाकून देऊन त्या वाहनाची म्हणजे वाहन जाण्यासाठी सोय केली. तर आमचं सर्वांचं आता ठरलंय की सुरेश नागरे साहेबांना मतदान करायचं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे सुरेश नागरे हे कोणत्या पदावर नसताना सर्कलमध्ये घरून कामे केली, या कामाच्या जोरावर ते निवडून येतील. लोकांची इच्छा आहे, जर घरून कामं करते तर हे आमदार झाल्या खूप विकास निधी आणते आणि तालुक्याचा विकास करतील. अच्छा. तुम्हाला काय वाटते, आता सध्या लोकसभेला मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालला, जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालला, तर या विधानसभेच्या निवडणुकीत जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालेल का? नाही चालणार. नाही चालणार. त्यांनी सांगितले ना, जे तुम्हाला वाटतं ते करा. कोणाला पाडा बी सांगलं नाही, कोणाला आला बी सांगलं नाही. आणि शेतकरी जे असे बे आले, आज सोयाबीन 3000 विकायले, कापूस 5000 विकायले, खर्च पण निघन झालाय. बाबा, सोयाबीन 3000 विकायले, कापूस 7000 विकायले, हे म्हणणे मान्य आहे, परंतु हळदीला भाव आहे, हरभऱ्याला भाव आहे. त्याबद्दल हरभरा आणि हळद हे मराठवाड्यातलं पिकत नाही. सोयाबीन आणि कापूस हे मराठवाड्यातलं पीक आहे. हळद आपल्या इकडे किती लोकांकडे असती? 2% लोकांकडे. आज 80% लोकांकडे सोयाबीन आणि 80% लोकांकडे कापूस आहे. त्याला कुठे भाव? बरोबर. बरं, या मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या मतदारसंघातला बेरोजगारीचा प्रश्न विद्यमान आमदारांनी मिटवला का? नाही. आज बी 50,000 मतदान आपल्या तालुक्यातलं बाहेर आहे. लाजीर लावणी गोष्ट आहे की आम्ही आजकाल पुण्याला भेटायला गेलो तर आपल्या तालुक्यातलं 50,000 मतदान इथं काही रोजगार नसल्यामुळे तिथं गेलंय. ही लाजीर लावणी गोष्ट आहे. बरं, मेघना बोर्डीकर यांचे कार्यकर्ते म्हणतात की आपल्या मतदारसंघामध्ये, जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये साखर कारखाना सुरू करून तिथे 400 बेरोजगारांना रोजगार मिळून दिला, त्याबद्दल काय बोल? मला सांगा, आपल्या जवळपास 100 एकरात एक ऊस दाखवा लावलेला, कोणतरी एकच ऊस लावलेला आहे? कोणी नाही. एकही ऊस लावलेला नाही. साखर कारखान्याचा काय उपयोग? म्हणजे आता तुमच्या नेते सुरेश नागरे यांची लढत कोणाची राहील? आमची लढत विजय भांबळेश. बरं, तुम्हाला काय वाटते, मताधिक्य किती राहील त्यांना? 10 ते 20,000 सुरेश भाई नागरे आमचे विजय होते. बरं, ओके, धन्यवाद. तुमचं नाव काय? दैवत लाटे. काय गाव कोणतं? जिंतूर. अच्छा. काय आता सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, कोणाची हवं आपल्या मतदारसंघामध्ये? हे बघा, परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये, मी जिंतूरच्याच म्हणत नाही, परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये कोणत्याच आमदारानं जेवढा निधी आणला नाही तेवढा निधी आदरणीय मेघना बोर्डीकर यांनी आणलाय.
त्यानंतर आपण सिलिंगचा पूल पाहता देलदरीवर, त्याच्यानंतर गावागावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या माध्यमातून सर्व समाजाला न्याय देण्याची भावना असेल, त्याच्यानंतर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भावना असेल, तर विशेष कामं हे मेघना दिदी बोर्डीकर यांनी केलेले आहेत. त्यामुळे आमच्यासारखी सामान्य जनता ही मेघना दिदीच्या पाठीमागे आहे. बरं, मराठा आरक्षणाचा काय फॅक्टर चालेल का आपल्या मतदारसंघात? मराठा आरक्षणाचा आता कसं आहे पहा, मागच्या जातीवर झालं मतदान लोकसभेला, परंतु माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की यावेळेस लोक विकासावर निवडणूक, जातीवर नाही, यावेळेस जातीचा फॅक्टर तेवढा नाही राहिला असं मला वाटतं. का दादा? नाही, आता सध्या मी बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात जाऊन आलेलो आहे. काही असे गाव आहेत की त्या गावामध्ये ओबीसीच मतदान जास्त आहे. तर ओबीसी एक झाले आणि सुरेश नागरे यांच्या पाठीशी राहणार अशी काही लोकांची प्रतिक्रिया आली. तर मराठा समाज आता 2 आमदार आहे, मराठा समाजाचे उमेदवार 2 आहेत, मेघना बोर्डीकर व विजय भांबळे. तर मराठा समाज कोणाच्या पारड्यात जाईल जास्त? बघा, काम करीत असताना मेघना दिदीनं जाती धर्माचं राजकारण का केलं नाही, बोर्डीकर साहेबांनी सुद्धा केलं नाही. त्यांनी मार्केट कमिटीला 780 लोक लावलेत. त्याच्यामध्ये ओबीसीचे आहेत, मराठा आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत. त्याच्यामुळं आता आम्ही तरी जातीच्या पलीकडे जाऊन विकासाच्या पाठीमागे राहणार आणि आमदार मेघना दिदींना पुन्हा एकदा आमदार करणार, हा निश्चय सर्वसामान्य जनतेने ठरला. नाव काय? करुण नागरे. काय आता सध्या विधानसभाची रणधुमाळी सुरू आहे, काय वाटते तुम्हाला, कोण आमदार होईल? यंदा 100% विजय माणिकराव भांबळे साहेब आमदार होतील. विजय माणिकराव भांबळे हे आमदार होण्याच्या मागचं कारण म्हणजे काय? त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काही कामं केली? त्यांनी 2014 ते 19 या काळामध्ये भरपूर कामं केली. आपण सध्या जे उभे आहेत, जे नॅशनल हायवे आज तुम्हाला दिसतोय, तो भांबळे साहेबाच्या काळात झालेला आहे. तिथून नाहीतर आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये, जिंतूर व सेलू विधानसभा मतदारसंघामध्ये एक रोडचं एक जाळ निर्माण केलं होतं, जे 25 वर्षाच्या काळात जे कधी जो रस्त्याचा बॅकलॉग होता तो साहेबांना जवळपास 90% काम पूर्ण करून तो बॅकलॉग भरून काढण्याचं काम केलं होतं. आणि आज परिस्थिती बघायला गेलं तर आज सगळीकडे खड्डेच खड्डे झालेत. याचं कारण जे की इथल्या जे स्थानिक आमदार आहेत यांचे जो काम नाकर्तेपणा आहे ते काम करण्यात त्यांना आजपर्यंत सवय नसल्यामुळं आज ही परिस्थिती त्या मतदारसंघामध्ये ओढवली आहे. अच्छा, भाजपचे कार्यकर्ते म्हणतात अमित शहा आणि पंकजाताई यांची सभा झाली तेव्हापासून वातावरण बदलले, मेघना बोर्डीकर यांच्याकडे जास्त म्हणजे पारडा जड आहे असं ते म्हणतात. काय तुमचं म्हणणं काय? सध्या त्यांच्यामध्ये सत्तेची हवा गेलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे ते अजून त्यांना माहित नाही. कारण की ते घराणेशाहीतून आलेले आहेत, त्यामुळे ग्राउंड लेवलला त्यांना काय चालू आहे हे अजून माहिती नाही. अच्छा, त्यामुळे अशी परिस्थिती आहे. बरं, मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात मेघना बोर्डीकर यांनी आमदार फंडातून काही कामे केली का तुमच्या बोरीत? एकही काम केलं नाही. आणि 5 वर्षाच्या काळात 2019ला त्यांना बोरीमधून 800 ते 900 मताची लीड होती. त्या 900 मताच्या कमीत कमी 9 वेळेस तरी त्यांनी बोरीमध्ये येणं अपेक्षित होतं, पण अद्यापही एकदाही त्यांनी बोरीमध्ये पाय ठेवलेला नाही. ते मेघना बोर्डीकर यांचे कार्यकर्ते म्हणतात की बोरीमध्ये विकास कामे याच्यामुळे झाली नाही आमदार निधीतून, कारण की इथं सत्ता ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी यांची आहे, राष्ट्रवादीची आहे. तर त्यांना कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही, कुठेतरी काम सुरू केलं तर अडचण आणतात असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात. शरदचंद्रजी पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही. आमचे नेते विजय माणिकराव भांबळे व आमचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय अजय भैया चौधरी हे आजपर्यंत विकास कामाच्या जीवावर इथं राजकारण केले. त्यांनी आजपर्यंत कुठल्याही लोकाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्याला आडवाआडवीचं काम केलं नाही. तसं जर करायचं असतं तर हा जो रोड झालेला आहे हा रोड भाजपचा कार्यकर्ता करत आहे, तर आम्ही तो रोड रोखला असता. जर तसं त्यांचं म्हणणं असेल तर तो बोरीच्या हद्दीतूनच गेलेला रोड आहे, त्यामुळं आम्ही तसे काम करत नाहीत आणि आजपर्यंत केलंही नाही. बरं, आता हे महायुतीची सरकार आहे, 2.5 वर्ष माग महाराष्ट्रात 2.5 वर्ष महायुतीची सरकार होती. ते महायुतीची सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे का? महायुतीचं सरकार हे एकदम खोटारडे सरकार आहे. तो शेठजी आणि भटजीचे सरकार आहे. त्यांना शेतकऱ्याविषयी कुठलाही कळवळा नाही. आज बघायला गेलं तर सोयाबीनचे भाव 6,000 वरून 3,000 आले आणि वरून त्यांनी आजच्या 2024च्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय की आम्ही सोयाबीनला 6,000 भाव देऊ. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार भाजपची आहे, मग त्यांनी का दिलं नाही असा माझा त्यांना प्रश्न आहे. ओके, धन्यवाद.
तुमचं नाव? बालाजी चांदीवाले. काय तुम्हाला काय वाटते मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये बेरोजगारीचा हा प्रश्न मिटला का? नाही मिटला ना. हा हे सरकार काही ध्यान द्यायला तयार नाही. नोकऱ्या देतो, काही देतो, असं कुठलंही आश्वासन देऊन लोकांना चूकभूल करणं, दिशाभूल करणं, असं हे काम करते सरकार. अच्छा, बरं मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मेघना बोर्डीकर यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत काही उपाययोजना राबविले का मतदारसंघामध्ये? त्यांना बोरी सारख्या ठिकाणी किंवा जिंतूर तालुक्यात त्यांनी वेळ द्यायला पाहिजे एक आमदार या नात्याने, पण त्यांना तो वेळ मिळत नाही. आता पुणे मुंबईवालं पार्सल पुणे मुंबईलाच पाठवायला पाहिजे. अच्छा, तर तुम्हाला काय वाटते विजय भांबळे यांची लढत कोणाशी राहील? असं लढत म्हणजे जे काम करते तो नेता निवडून यायला पाहिजे. विजयराव भांबळे यांचं अतिउत्तम काम आहे आणि प्रत्येक वेळेस सुखादुखात कोणाच्याही असो तो माणूस 24 तास अवेलेबल असतो. अच्छा, तर तुम्ही म्हणतात विजय भांबळे यांच्या कार्यकाळामध्ये भरपूर कामे झाली. सन 2014 ते 19 पर्यंत त्यांच्याकडे आमदार पद होते, तर त्या काळात काय असे काम केलेले एखादं नाव सांगा ना. आमच्या बोरी ग्रामपंचायत जरी धरलं तरी म्हणजे आमचे अजयराव चौधरी आहेत, तर त्यांनी असे बरेच कामं केलेत. वॉटर ATM असतील, आपले 33 KVचे 32 KVचे काम आहेत, तर असे रस्ते नाल्या म्हणजे जे काय मूलभूत गरजा आहेत ते काम करण्याचा खूप काय प्रयत्न केलेला आहे. अच्छा, बोरी सर्कल मधून विजय भांबळे यांना लीड मिळेल? नक्कीच मिळायलाच पाहिजे. काम करणाऱ्या आमदाराला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. कुठेतरी आपला आमदार एक जागरूक आमदार जे लोकांसाठी 24 तास उभा आहे, त्यांना नक्कीच म्हणजे आपण निवडून द्यायला पाहिजे. बरं, मेघना बोर्डीकर यांचे कार्यकर्ते म्हणतात की जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये साखर कारखाना उभारून तिथं बेरोजगारीचा प्रश्न मिटवला. काही का होईना 400 बेरोजगारांचा रोजगारांचा प्रश्न मिटला असं ते म्हणतात. आता ते 2-4 कार्यकर्ते घरचे लावले असतील त्याला विलाज नाही, पण बाकी कुठलाही प्रश्न आणखीन मिटलेला नाही. धन्यवाद. मामा बोला, या ना, बोला ना. नाव काय? वामन रणभावळे. काय तुम्हाला काय वाटते तुमच्या मनातला आमदार कोण आहे? आम्हाला तर वाटतं विजयराव भांबळे. भांबळे साहेब सुखादुखाला सगळ्याला धावत येत. अच्छा, सगळे जे काम करते सुखादुखाला विजय भांबळे धावत येतात असे तुमचे म्हणणे आहे. बरं, तुम्हाला काय वयोश्री योजनेचा लाभ मिळाला का? काहीच नाही मिळाला आतापर्यंत नाही. लाडकी बहीण योजनेचा लाभ घरच्यांना काय मिळाला असेल ना, महिलांना? नाही का? बरं, आता आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढत मध्ये मेघना बोर्डीकर हे महायुतीकडून उभे आहेत, विजय भांबळे हे महाविकास आघाडीकडून आणि बहुजन वंचित आघाडीकडून सुरेश नागरे. तर या तिरंगी लढत मध्ये काय मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालेल का आपल्या मतदारसंघात? कारण कसं पब्लिक काय पाहते, फक्त काम करणारा आमदार बघते. काय लोकांना फक्त काम पाहिजे, बाकी दुसरं काही पाहिजेत नाही. अच्छा, आणि भांबळे साहेबांनी बरेच काम केलेली इथं. काय नाव आपलं सांगा? सदानंद प्रकाश रापाळे. काय तुमच्या बोरीमध्ये सध्या कोणाची हवा आहे? तिरंगी लढत आहे आमच्या बोरीमध्ये. सगळ्यांना 3 दिशामध्ये म्हणजे ते 100 म्हणजे 33% वोटिंग होईल समजा. 33%. तरी देखील कोणाला जास्त मतदान भेटणार बोरीमधून? जातीय समीकरणाचा या इलेक्शन मध्ये सगळ्यात जास्त इन्व्हॉल्व झालेले असल्यामुळं असं सांगता येणार नाही. काट्यावरची टक्कर होईल समजा बोरीमध्ये. मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मेघना बोर्डीकर यांनी बोरीमध्ये काही विकास कामे केली का? नाही, बोरीमध्ये कसं होतं, बोरीमध्ये ग्रामपंचायत विरोधी पक्षाची होती. अच्छा, आणि मेघना बोर्डीकर विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे जर तुम्हाला कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये फंड टाकायचा असेल तर तिथल्या ग्रामपंचायतचा नाहरकत प्रमाणात सहमती लागते. त्यामुळे फंड टाकता आलं नाही. आणि विरोधकाला जर विकास होऊ द्यायचा नसेल, आमदाराची कामं दिसू द्यायची नसतात, तर तो त्याला नाहरकत प्रमाणात देतच नाही. बरोबर. त्यामुळे बोरीमध्ये विकास कामं होण्यासाठी थोडासा अडचण आहे. बरं, तुम्हाला काय वाटतंय आता हे जे महायुती सरकारनं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये महिलांना मिळून दिले, तर या योजनेबद्दल म्हणजे योजनेमार्फत त्यांना या निवडणुकीमध्ये लाभ मिळेल का? 100% तर म्हणता येणार नाही, पण 60 ते 70% याचा परिणाम होईल त्याचा. अच्छा, कारण की कसं असतं माहितीये का, काहींना देण्यापेक्षा
देणारा बरा ही जी म्हणणं आहे लोकांची, तसं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी लोकांच्या हातात आलं असं वाटतं ना. आणि त्याच्यामध्ये कसं होतं, पुरुषांच्या हातात आपल्या इथं कसं पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं सगळा कारभार आणि पैशाचा व्यवहार पुरुषांपाशी असतो. मग महिलांच्या हातात पैसा नसतो, त्यांचा हात तंग असतो. मग लाडकी बहिणीच्या योजनेमुळे त्यांच्या हातात पैसा आला, त्याच्यामुळे त्यांच्या ज्या छोट्या मोठ्या सुखदुःखाच्या अडचणी होत्या ते त्यांना त्या सॉल्व्ह करता आल्या आणि त्याच्यामुळे बरीचशी मदत झाली. आता सामान्याच्या वरचे जो दर्जाचे कुटुंब आहेत त्या कुटुंबाला त्यांचा काही फायदा होणार, पण सामान्य दारिद्र्य रेषेखालच्या त्याच्यापेक्षा कमी ज्या असतात दारिद्र्य रेषेखालच्या त्यांना त्या 1,500 रुपयाची किंमत म्हणजे 1 लाख रुपयासारखी. बरोबर. त्याचा परिणाम नक्कीच महिला मतदारामध्ये 70% होईल. बरोबर, एवढी खात्री आहे. म्हणजे ह्या 70% महिलांचा ज्या महिलांना लाभ मिळाला त्यातील 70% मतदान हे मेघना बोर्डीकर महिलांचा मतदान मेघना बोर्डीकर यांना मिळणार. बरोबर. बरं, या महायुती सरकारचे धोरण जे शेतकऱ्यांसाठी ते चांगल्या म्हणजे हितासाठी आहे का कसं आहे? नाही, महायुती तुम्ही असा प्रश्न विचारून लोकांच्या मनात संभ्रमता निर्माण करायचं. कसं सांगा? का सांगतो ना, तुम्ही शेतकऱ्याचं विचारता तर शेतकरी विचारणार कोणतं सोयाबीन. सोयाबीनचे भाव कमी आहेत. तुम्ही हळदीचा भाव विचारणार नाही. बरोबर. हळदीचा भाव 15,000 आहे. बरोबर. मी स्वतः शेतकरी 12,000 रुपयाने तूर विकली. बरोबर. 7,500 रुपयानं आताच हरभरा विकलं. बरोबर. हा प्रश्न विचारणार नाही की तुम्ही बाकीच्याला, फक्त सोयाबीनचा मुद्दा आहे. अहो, माणसाचे 5 बोट आहेत. बरोबर. 5 बोटामधले सगळे सारखे आहेत का? असतात ना. मग एखादा कमी असला सोयाबीनला भाव नाही, बाकीचे. बरोबर. कापूस 8,000-8,500 विकला गेल्या वर्षी. बरोबर. 12,000 रुपयानं तूर विकली. 15,100 रुपयानं हळद विकली. हरभरा 7,500 रुपयानं मी आता विकलं आणि बियाणाला 8,500 रुपयानं आता जॅकी 9218चं मी विकलं. बरं. मग मी त्याच्यामध्ये म्हणू शकत नाही की हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अक्रियाशील का म्हणून 8 घंटे दिवसाला येईल. वीज बिल माफी. बरोबर. 12,000 रुपये शेतकऱ्याला सन्मान निधी. त्याच्यानंतर गेल्या 2-3 वर्ष झाले विमा 2021 मधला सुद्धा विमा आला. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता, त्याची अतिवृष्टी खरडण आली. या वर्षी अतिवृष्टी झाली, माझ्या अकाउंटला एका शेतकऱ्याच्या अकाउंटला 33,000 रुपये आले. तरी देखील समजा आता बियाण्याचे भाव वाढलेले आहेत आणि सध्या कसे बी बियाण्याचे भाव वाढले, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. तुम्ही म्हणतात बरोबर आहे, हळदीला भाव आहे, हरभऱ्याला भाव आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली नाही ना, त्याबद्दल बोल. नाही, कर्जमुक्ती तुम्ही याच्या आधीच्या पंचवार्षिक योजनेमध्ये फडणवीसांनी केलेली केली की नाही. मग त्याच्यानंतर पुन्हा 5 वर्षानंतर आताच्या आमच्या याच्यामध्ये आहे ना, घोषणापत्रामध्ये आहे की आम्ही 3 लाखापर्यंत कर्जमाफी करू म्हणून. अच्छा. बरं, जिंतूर सेलू मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांनी बेरोजगारांचा प्रश्न मिटवला का नाही? बेरोजगार 70 वर्ष झालं काँग्रेस आहे, तर 70 वर्षामध्ये बेरोजगारीचा कारभार काँग्रेसने मिटवला नाही, तर 5 वर्षामध्ये येणारा एखादा सामान्य माणूस काय मिटवणार आहे आमदार? आणि त्याच्यामध्ये 2.5 वर्ष तुमचं सरकार कोणाचं होतं? विरोधकाचंच होतं ना. विरोधकाचं सरकार होतं, त्यांनी विकासाचे काम करण्यापेक्षा मेट्रो ट्रेनचं काम चालू होतं, बंद केलं. विकास कामाचे जिथं कामं होते ते बंद केले. अहो, तुम्ही ते काम पुढे न्यायचे असतात. बापानं 5 एकर जमीन ठेवली, तर 5 एकरची 2 एकरावर करणं ही चूक आहे. बरोबर. पण 5 एकराची 7 एकरावर नेणं ही माझ्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. बरोबर. मग तुम्ही कामं जे चालू होते कामं ती तुम्ही बंद केली. बरोबर. चालू कामं तुम्ही बंद केली तर तुम्ही त्याच्यात कमीला काहीच नाही, तुम्ही उलट मायनस झाली. तुम्ही कामं चालू असून त्याच्यापेक्षा 2 कामं आणखीन वाढले असते तर तुमच्या कामाचा तुम्ही 2.5 वर्षात केलं का? मला तुम्ही पत्रकार म्हणून मी तुम्हाला माझा विचारण्याचा सहभाग नाही, पण तुम्हाला एकच विचारतो, 2.5 वर्षामध्ये या महाविकास आघाडीचं एकच काम सांगायचं आणि जी योजना आज चालू आहे ती आणखी एका योजना सांगा. मी तुमच्या म्हणण्यानुसार उद्याच्याला 20 तारखेला मतदान करतो. आम्हाला कोणाची एकची बाजू मांडता येत नाही, आम्ही निपक्ष पत्रकारिता करतो ना, त्याच्यामुळे आम्हाला बाजू मांडता येत नाही. बरोबर आहे. ठीक आहे. ओके. काय नाव आपलं? दत्ता चौधरी. काय सध्या बोरीमध्ये कोणाची हवा आहे? बोरीची सध्या बोर्डीकर साहेबाची हवा आहे. बोर्डीकर साहेबाची हवा आहे. बरं, मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मेघना बोर्डीकर हे आमदार होते, यांनी 5 वर्षामध्ये काय आमदार निधीतून बोरीमध्ये काही कामे केली का? ग्रामपंचायत विरोधकाची असल्यामुळे त्याचा पण तेल दुसरीकडे टाकला ना, खेड्यान टाकला, डवरा टाकला, करोली टाकला, मुळा टाकला. अच्छा. ग्रामपंचायतीची ताब्यात पाहिजे. कॅनलची कामं केली, निवडी धरणाचं काम केलं. अच्छा. हे आता पाण्याची योजना निवडीचा धरणावून त्याचा खूप मोठा झालेला आहे. हे तिच्या सरकारात चांगली कामं केली. या कामाच्या जोरावर ते पुन्हा आमदार होणार? 100% होणार. अच्छा. आजच्या पंकजाताई यांच्या सभेला गेलते का तुम्ही? हो, गेलतो. काय तिथं वातावरण कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं.
तर माझ्या छोटी बहीण आहे म्हणजे बाबाचा द्यायचा पहिलेपासून आमच्या घरोघरी संबंध आहे. अच्छा, आमचा घराचा वारसदार आहेत म्हणजे आम्ही बाबाची. अच्छा, पंकजा ताईच्या या सभेमुळे जे बंजारी समाज हा आहे, ओबीसी समाज हा मतदान पलटेल का? म्हणजे मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशी राहील का? 100% समाजाचं पंकजा ताईवर छाप आहे. अच्छा, मानतात समाज पंकजा ताई. बरं, या महायुती सरकारचे शेतकऱ्यांसाठी चांगले धोरण आहेत का? हो, चांगले आहेत ना. शेतकऱ्यांना सध्या शेतीमालाला भाव नाही असे शेतकरी म्हणतात. होईल ना काही ना काय आता. अच्छा, नाव काय तुमचं? फिरोज खान पठाण. काय आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता सध्या कोणाची हवा आहे बोरी गावात? नागरे साहेबांची हवा आहे. नागरे साहेबाची हवा आहे. नागरे साहेबाची काय हवा आहे म्हणजे त्यांनी असं काय केलं? नवीन चेहरा आहे. हा, तुम्हाला काय वाटते नवीन चेहरा आहे? नवीन चेहऱ्याला लोक मतदान करतील का? हा, करतील ना. हा, नवीन चेहरा आहे म्हणून मतदान करतील. तर तुमच्या गावामध्ये मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमदार निधीतून काही कामं झालीत का? झाले, पण त्यांच्या गुत्तेदारीच आहे ना, त्यांना करायला लागतात. बाहेरून आणून काम करतात ते, काही घरचे करतात. त्यांचा दोन्ही पार्टीचा उद्देशच आहे. अच्छा, गुत्तेदारी करणं, दुसरं काही नाही. दोन्ही कोणती पार्टी? राष्ट्रवादी बी आणि भाजप. बरं, तुमच्या मताने मुस्लिम समाज हा सुरेश नागरे यांच्या पाठीशी आहे का? बरं, 100%. अच्छा, त्याचा लाभ मिळेल समजा सुरेश नागरेला? बिलकुल. बरं, सुरेश नागरे यांची लढत कोणाशी राहील? लढत आज सांगू शकत नाही, पण होईल ती भाजपची लढत राहील आमच्या. अच्छा, नाव? राजू बनसोडे. काय सध्या बोरीमध्ये कोणाची हवा आहे? बोरीमध्ये मेघनाताईची हवा आहे. अच्छा, मेघनाताईची काय हवा आहे म्हणजे त्याने असं काय केलं बोरीच्या विकासासाठी? बोरीच्या विकासासाठी सर्व काय करतो आता. बोरीची ग्रामपंचायत आहे राष्ट्रवादीच्या हातामध्ये. तुम्ही ठराव द्या, काही मंजुऱ्या द्या, मागण्या आल्या तर तुम्ही मान्य करा. तुम्ही तिथेच विरोध करा तर बोरीमध्ये काय विकास होणार आहे? बोरीमध्ये ग्रामपंचायत आहे राष्ट्रवादीची, तुतारी गटाची. मग तिथं काय विकास होणार आहे? तुम्ही प्रत्येक कामामध्ये अडवायले, काही करले, तुम्ही ठराव देणार ग्रामपंचायत, तुम्हाला काय विकास भेटणार आहे तिथं? तुम्ही विकासाच्या याच्यावर कार्यकर्ते म्हणतात की आम्ही असं कुठंही त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं नाही की बाबा हे विकास काम करायचं, आम्हाला परवानगी द्या किंवा हरकत प्रमाणपत्र द्या, असं ते म्हणतात की त्यांनी कधीच आमच्याकडे आले नाही. हे गोष्टी कार्यकर्त्यापाशी बोलत नसते, सरपंचापाशी बोलत असते. तर सरपंच काय करायला, कोणाच्या हातात ग्रामपंचायत आहे सगळ्या बोरी सरकारला माहित आहे. आता काय कार्यकर्ते त्याचे ग्रामपंचायत सदस्य आहे ना, त्याला माहित आहे. ग्रामपंचायत सदस्याचं काय राहते, जेव्हा सरपंचापाशी गोष्टी जात्यात त्याच्यानंतर इथं जात्या. सरपंचापाशी जर विरोध करण्यात आला तर ग्रामपंचायत सदस्यापाशी काय गोष्टी जाणार आहेत? ग्रामपंचायतच्या सदस्याला ठराव मागतात का? ग्रामपंचायत विकास काम टाकायचं म्हणजे ग्रामपंचायतचा ठराव लागतंय. तिथं आधी ग्रामपंचायतच्या सरपंचाला विचारावं लागेल ना. बघा, आता ते म्हणतात की विकास कामे करण्यासाठी बोरी गावामध्ये तुम्ही अडथळा आणला ग्रामपंचायत मध्ये. त्यांनी एक उदाहरण दाखवा. त्यांच्या विद्यमान आमदार इथं आपल्या इथं कार्यरत आहेत. 2019 ते 24 दरम्यान इथं आमदार होत्या. त्यांनी एक पत्र दाखवा की बोरी ग्रामपंचायतला आम्ही ह्या कामाची मागणी केली, ह्या कामासाठी त्यांनी आम्हाला ठराव मागितला आणि आम्ही नाही दिला असं दाखवा. आम्ही त्यांना तुम्ही म्हणता तुम्ही त्यांचं जर म्हणणं आम्ही अडवलं तर त्यांनी एक काम दाखवा ज्या कामाला आम्ही अडवणी केली. बोला, काय म्हणाल ते? नवरे साहेब आहे का आमच्या ग्रामपंचायत सदस्य? इथं साध्या घरकुलासाठी सुद्धा राजकारण केलं जातं. फाईल दिल्या तर त्याच्या माणसाच्या करतात, बाकीचे फेकून देतात ते बाजूला. मग अजून काय सांगायचं? बोला, काय म्हणतात? एक मिनिट थोडं बाजूला. विरोधकाचे सुद्धा घरकुलाचे काम झालेले आहेत, नावानिशी सांगू शकतो मी. परंतु बोला, कुठल्याही लाभार्थ्याचा शेवटी हा शासनाची जी योजना आहे ही गोरगरीब लोकांसाठी असते आणि कुठल्याही लाभार्थ्याचं नाव घेऊन मी कुण्या गरीबाचं नुकसान करणार नाही. आम्ही तसे माणसं नाहीत. आम्ही शरदचंद्र पवार साहेबांचे गट तळागाळातील प्रत्येक माणसाचं काम करणारे आम्ही नेते आहोत. त्यामुळे आम्ही कधी असं काम केलं नाही आणि करणारही नाहीत. बघा, ते म्हणतात विरोधकांना सुद्धा त्यांनी घरकुलचा लाभ मिळवून दिला. तुमचे काय म्हणणं? संवर्धनाच्या ते नाव सांगता म्हणा, नाव सांगू शकतात म्हणाले. हो, येतात. आम्ही पण नाव सांगतो ना, ज्याचं काम नाही नाव असंही सांगतो आम्ही. यांचं म्हणणं आहे की आम्ही विरोधकांचं काम केलं नाही, यांच्याच मेवण्याचं घरकुल आज त्यांचं काम पूर्णतः झालेलं आहे. त्यांचे पैसे देखील पडले आहे. त्यांनी म्हणावं की पैसे नाही पडले, तुम्ही समोर आहात, खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं होऊन जाऊ द्या. बोला, काय आता त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्या तुम्ही. आता तुमच्या मेवण्याचा सुद्धा त्यांनी घरकुलचं अंतिम काम आले म्हणून. ज्याच्या पैसे नमुना नंबर 8 बी नाही त्याच्या विचाराच्या माणसाला देतात. त्या बुवापाशी नमुना नंबर सुद्धा 8 नव्हता, त्याला दिलं. बाकीच्या नमुना नंबर 8 सगळ्याला असून सुद्धा त्यांना प्रतिकृत करतात ते.
बोला ना. बोल. ह्या सगळे खोटे आरोप आहेत. काम कुठलेही काम त्यांनी केले नाही आजपर्यंत. रस्त्याचे बेहाल आहेत. इथंच नाही, पूर्ण मतदारसंघामध्ये तुम्ही कुठेही फिरा, रस्त्याचे फार वाईट अवस्था आहे, लाईटची फार वाईट अवस्था आहे. आज बघायला गेलं तर डीपी जर आणायचा झाला तर पट्टी केल्याशिवाय डीपी भेटत नाही. ही प्रत्येक खेडोपाडी परिस्थिती आहे. भांबळे साहेब जेव्हा आमदार होते, भांबळे साहेब आमदार असताना प्रत्येक पोल असो, लाईट असो, आज एक खंबा सुद्धा भेटत नाही. बघायचं झालं समोर बघा ताराची काय अवस्था आहे. त्यामुळं हे फक्त घोषणाबाजीचं आणि नाकर्ते सरकार आहे आणि यांनी आजपर्यंत कुठलेही कामं केले नाही. त्यामुळं विकासाच्या नावाने इथं बोंबाबोंब आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचे कामं केलेले नाहीत. बोला आता काय म्हणता तुम्ही? आता काय म्हणतात सगळं? संभाजीनगरची दयनीय अवस्था जाऊन पहा, तिथं चालता सुद्धा येत नाही. सध्या खड्डा असा आहे की पाय सुद्धा टाकता येत नाही. त्याला 10 वर्ष ग्रामपंचायत आहे. ते जाऊन पहा तुम्ही, विकास कळते तुम्हाला काय तर. नाही, मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमदार मेघना बोर्डीकर यांनी गावात कोणतेही विकास कामं केले नाही असं त्यांचे म्हणणे आहे. आणि तुम्ही म्हणतात की तिथं ग्रामपंचायत राष्ट्रवादीची असल्यामुळे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही. ते म्हणतात ते आलेच नाहीत. अहो, एनओसी लागते कुठल्याही काम करण्यासाठी. एनओसी साठी तुम्ही गेलेच नाही म्हणतात ना. ते 1000 वेळेस गेलेले पण 1000 वेळेस ग्रामपंचायत सदस्य काय सांगाल इथं? ऐका ना तुम्ही, ज्यावेळेस बोरीचा सरपंच आणा, सरपंचासोबत मुलाखत घ्या. ग्रामपंचायत सदस्याला ग्रामपंचायतच्या प्रत्येक गोष्टी माहित नसतात. यांच्या गावात सदस्याला मानपान नसल. माझा वार्ड 2500 मताचा वार्ड आहे. प्रत्येक सदस्याला सन्मानाचं वागणूक दिली जाते. आणि आपण समोर ज्या रोडवर उभा आहेत तो नॅशनल हायवेचा रोड आहे. नॅशनल हायवे ह्या केंद्र सरकारकडे असते. केंद्रापासून राज्यापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे. विद्यमान आमदार महोदया सुद्धा भाजपचे आहेत. त्यामुळे सदरील कामाचं तुम्ही अजून जर बघायला एकदम निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे कोणाकडे कुठल्याही कामाकडे लक्ष दिलेलं नाही. बघायचं झालं तर आपण लाईनची अवस्था तुमच्या डोळ्याच्या समोर आहे, तुम्ही वाटल्यास बघू शकता. बरं, कौसळी ते बोरी 4 किलोमीटर जे रस्ता झालं हे मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नामुळे झालं आता ते असं ते म्हणतात. सदरील रोडचं काम जे आहे, सन्माननीय आमदार विजयरावजी भांबळे 2014 ते 2019 काळात आमदार असताना त्यांनी सदरील कामाची जी मागणी आहे त्यांनी केली होती. पण विद्यमान आमदार साहेबांचं निसटता पराभव, थोड्या मतांनी निसटता पराभव झाल्यामुळे मेघना दिदी आमदार झाल्या आणि त्यांच्या काळात झाला. ठीक आहे, आम्हाला कुठल्याही कामाचं काय नाव तुमचं? काय नाव आहे सांगा. माझं नाव शेख रहीम शेख अली. काय तुमच्या गावामध्ये कशी हवा आहे? कोणाची हवा आहे? तुतारी विजय भांबळे सर. तुतारीची. हो. बरं, सध्या तर ग्रामपंचायत हे भाजपच्या ताब्यात आहे. हो, सध्या तर ग्रामपंचायत तुमची भाजपच्या ताब्यात आहे, तर तुतारीची हवा कसं राहणार? तुतारीची हवा म्हणजे गेल्या 5 वर्षात मेघनाताई बोर्डीकर यांनी विकास कामे काही केलेले नाही. आणि गोरगरीब जनतेला हे मूलभूत सुविधा लागतात. जे मूलभूत सुविधा त्यांना पूर्वीता आले नाही, याच्यामुळं जनतेने आता ठरविलेलं आहे परत जे तर विजय भांबळे साहेबाला आमदार करायचे आहे आणि तुतारी चिन्हावर आपलं मत द्यायचंय. अच्छा, विजय भांबळे यांची लढत कोणाशी राहील? सरळ मेघना बोर्डीकर विजय भांबळे लढत चालू. बरं, काय मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालेल का आपल्या? बिलकुल 100% आपल्या विधानसभा मतदारसंघात जे तर मराठा आरक्षणाचा फॅक्टर आहे. मुस्लिम समाजाबद्दल जे यांचे वरिष्ठ नेते जे आहे नितेश राणे, रामगिरी महाराज अशा लोकांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून मुस्लिम समाज हे मतदान रूपी त्यांना दाखवून देणार आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला जे येतं तुतारीचं बटन दाबून सगळा मुस्लिम समाज, मराठा समाज यांना यांची जागा दाखवून देणार. बरं, आता सज्जाद नोमानी मौलाना मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा द्या म्हणून मुस्लिमांना आदेश दिले, तर त्यांचा आदेश किती टक्के लोकांपर्यंत, म्हणजे ते किती टक्के लोक मानतील? मौलाना सज्जाद नोमानी साहेबांनी फक्त महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही आहे, त्यांनी सगळ्या पक्षाच्या लोकांना पाठिंबा दिलेला आहे. जिथं जे माणूस निवडून येऊ शकते, जे विकास काम करू शकते, जे जातीवाद मध्ये भेद करत नाही अशा लोकांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि मुस्लिम समाजाचा उद्देश हे जातीवाद कधीच नव्हता. फक्त बीजेपी, शिंदे गट, अजितदादा गट यांनी जे येतं हे जातीय तेढ निर्माण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 2.5 वर्षात केलेलं आहे आणि हे सगळ्या जनतेला माहित आहे. त्यामुळे हे निवडणूक सरळ जनता वर्सेस महायुती सरकार आहे. धन्यवाद. नाव काय तुमचं? विजय तारे. आता आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघामधला मेन 3 प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न. विद्यमान आमदारांनी या तिन्हीपैकी कोणता प्रश्न मार्गी काढला? विजेचा प्रश्न हा मार्गी लागला का? विजेच्या प्रश्नाविषयीच मला बोलायचं होतं. विजेचा प्रश्नाविषयी
युती सरकारनं शेतकऱ्यांसाठी फ्री मध्ये वीज आता दिली चालू केलेली आहे. बोला. विजेचा प्रश्न काय राहिला आता, कोणता राहिला नाही, आता सध्या जर तुम्हाला वीज भेटत असेल फ्री मध्ये, याच्या अगोदर भेटत होती का नव्हती भेटत, आता फ्री मध्ये चालू आहे ना. बरं, राहिला विषय ऐकून घ्या. आणि दुसरा विषय राहिला सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं काय काम पडतंय कोणाशी. तुमच्या सामान्य कार्यकर्त्याच्या भुत्याधाऱ्या दुनियाधाऱ्या ह्या कामं चलतेत. राहिला विषय सर्वसामान्य जनतेला कोण बघतंय. सर्वसामान्य जनतेला बघण्याचं काम महायुतीच्या सरकार करायला सध्या. बरं, आता सध्या गोरगरीब आई वडिलाला कोणी पाहत नाही, त्यांना तिकिटासाठी फ्री बस केली, दुनियादारी केली, महिलांसाठी हाफ तिकीट केलं. बरं, मी काय म्हणतो, मी म्हणाले विजेचा प्रश्न हा मिटला. मी आता मागील 15-20 दिवसापासून मतदारसंघाचा आढावा घेतो, परंतु बऱ्याचशा गावामध्ये असे आहेत की 24 तासामधून 12-12 तास वीज राहत नाही असे ग्रामस्थ म्हणतात. त्याच्यासाठी सौर ऊर्जा कोण काढली साहेब? सौर ऊर्जेचे प्रश्न कोण? सौर ऊर्जेचा प्रश्न तुम्ही म्हणाले बरोबर. फार मोठा प्रकल्प झालाय, बोरीमध्ये सुद्धा मोठा प्रकल्प झालाय सौर ऊर्जेचा. हे सुद्धा युती सरकारच्या शासनामध्येच झालेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याकडे वीज निर्मिती होते आणि ती वीज आपल्याला पोहोचते ना. पण एकदम सुरुवात अशी डायरेक्ट कशी होऊ शकेल? बरं, ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे की विजेचा प्रश्न हा मिटला महायुती सरकार. मिटला असं म्हणता येणार नाही. बऱ्यापैकी हळूहळू बऱ्यापैकी समजा सुरळीत चालू आहे कार्य. ओके. पूर्णपणे एकदम कसा डायरेक्टली असा मी ठेवू शकतो. आपल्या मतदारसंघामध्ये सन्माननीय विजयरावजी भांबळे साहेब आमदार असताना आम्ही सर्वजण MSEBच्या समोर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. सदरील रास्ता रोको आंदोलनामध्ये 132 केवी हा बोरीला मंजूर झाला होता. तत्कालीन भांबळे साहेब आमदार असताना महायुतीचं सरकार होतं, देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं. त्यानंतर विद्यमान आमदार महोदया होत्या, त्यांनी सदरील 132 केवी बोरीला मंजूर करण्यासाठी पाठपुरावा का केला नाही? तो 132 केवी आज कळमनुरी मतदारसंघामध्ये संतोष बांगर घेऊन गेला. तुम्ही जर देवेंद्र फडणवीसचे आपल्या मतदारसंघातच नाही पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसच्या सगळ्या जवळचे आमदार म्हणून मेघना दिदी यांना ओळखलं जातं. मग त्यांनी सदरील 132 केवी हा मंजूर करून आणला असता तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत केलं असतं. या बाबतीत त्यांचं काय म्हणणं आहे विचार बोला. सगळं हे विरोधकाचा आरोप आहे, अशातली काही गोष्ट झालेली नाही. मेघना दिदी बोर्डीकर सतत प्रयत्नशील आहेत आणि सतत प्रयत्नशील आहेत. ह्यावेळेस जनतेनं फार मोठा पाठिंबा आहे आणि मेघना दिदी बोर्डीकर निवडून येणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. याच्यानंतरचे प्रश्न आहेत ते मेघना दिदी बोर्डीकर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि